नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खास वेगळ्या पद्धतीने मसाला काढू आणि सोयाबीनची चटपटीत अशी भाजी बनवू। एकदम सोप्या पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत ही भाजी खूपच छान लागते। व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। एकदम सोप्या पद्धतीने आपण ही चमचमीत अशी सोयाबीनची भाजी बनवूया। तर एक खास पद्धतीने आपण मसाला काढू आणि एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी तयार करूया। तर बघा, आपण एक वाटी भरून इथे सोयाबीन घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण एक वाटी भरून सोयाबीन घेतली की याची चमचमीत अशी भाजी तयार होते। आणि एक वाटी भरून घेतली की ती दुप्पट फुलते। तर आपण आता इकडे गॅसवरती कढईमध्ये 2 ग्लास पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी। तर पाण्याला छानपैकी उकळी आली की याच्यामध्ये आपण मीठ घालून घेतलंय आणि मीठ घालून घेतल्यानंतर सोयाबीन आपण आता ह्या पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे। 2-3 मिनिटांसाठी आपण ही छानपैकी उकळून घेऊया। अशा पद्धतीने उकळून घ्यायची अगोदर आणि लगेच पाण्यातून काढून घ्यायची। अगदी 2.5 ते 3 मिनिटांसाठीच आपल्याला ही सोयाबीन उकळून घ्यायची। तर बघा, इथे छानपैकी उकळी आलेली आहे। सोयाबीन आपण आता या पाण्यामधून काढून घेऊया, गॅस बंद करूया आणि तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट ही सोयाबीन फुललेली आहे। तर चाळण घेतली आणि चाळणीवरती सोयाबीन काढून घेतली। आता एक साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊया। गॅसवरती आपण आता पुन्हा कढई ठेवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये तेल घालून घेतलंय। मसाला बनवून घेऊया। तर अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत, लाईट गेलेले आहे। आता आपण याच्यामध्ये 2 कांदे चिरून घेतलेले आहे। इथे मी उभ्या साईजमध्ये चिरून घेतलेले आहे, तुम्ही बारीक सुद्धा चिरू शकता। आता कांदा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत छानपैकी परतवून घ्यायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण हा मसाला तयार करू आणि चमचमीत अशी सोयाबीनची भाजी बनते या मसाल्यामध्ये। तर जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनत घ्यायची सुद्धा आवश्यकता नाही। 1 चमचा आपण याच्यामध्ये धने घेतलेत, दालचिनीचा तुकडा घेतला, 1 तेजपत्त्याचं पान घेतलं, 2 मिरे घेतले, 2 लवंगा घेतल्यात आणि 1 छोटी मसाला विलायची घेतलेली आहेत। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तीळ घालून घेणार आहोत। एकदम मस्त चटपटीत ही भाजी तयार होते। अशा पद्धतीने जर आपण मसाला काढून जर घेतला तर आता हे तीळ आपण या कांद्यासोबत छानपैकी एकत्र करून घेऊया आणि अख्खे धने घातलेले आहेत आपण 1 चमचा भरून, त्याच्यामुळे मसाल्याला खूपच छान अशी चव लागते। याच्यामध्ये आपण 3 छोटे चमचे किसून घेतलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे। खोबरं सुद्धा आपण छानपैकी गुलाबी रंगापर्यंत परतवून घेऊया। तर सर्व जिन्नस आपल्याला मध्यम गॅसवरती छानपैकी ते परतवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असा कलर आलेला आहे। याच्यामध्ये आपण छोटा तुकडा अद्रकचा घालून घेतलाय आणि 2 मध्यम आकाराचे टमाटे घेतले आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। टमाटा आपण छानपैकी मऊसूत होईपर्यंत परतवून घेऊया। तर बघू शकता मसाल्याचा कलर मस्त असा कलर आलेला आहे। सर्व जिन्नस आपण इथे मस्तपैकी भाजून घेतलेले आहे तेलामध्ये। तर मसाला आपण आता एक भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे, याचं वाटण करून घेऊया। पुन्हा त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा भरून आपण तेल घालून घेतलेला आहे आणि वाटण करून घेतलेला मसाला या तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। तर मस्त असा बारीक आपण मसाला वाटण करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये आपण टमाटर घातलेलं होतं आणि अगदी 2-3 चमचे पाणी घातलं आणि मस्त असा मसाला आपण इथे वाटून घेतलेला आहे। आता तेलामध्ये आपण हा मसाला सर्व एकत्र करून घेतला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ह्या मसाल्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हे छानपैकी एकत्र करून घेऊ आणि मध्यम गॅसवरती आपण हा मसाला छानपैकी परतवून घेऊ। आता याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालून घेतली, अर्धा चमचा गरम मसाला घातलाय, अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलंय, अर्धा चमचा याच्यामध्ये मी धना पावडर घालून घेतली आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला घालून घेतलाय। आता हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ देखील आपण लगेच घालून घेतलेला आहे। सर्व जिन्नस आपण छानपैकी एकत्र करून घेऊया। गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे, म्हणजे मसाले अजिबात करपणार नाही। तेल सुटेपर्यंत आपल्याला छानपैकी हा मसाला परतवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असा कलर आलेला आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे। आता आपली सोयाबीन थंड झालेली आहे। सोयाबीन थंड झाली की याच्यामध्ये जे पाणी आहे ते व्यवस्थित असं दाबून काढून घ्यायचे। तर मी व्यवस्थित अशी पाणी याच्यामधलं काढून घेतलेलं आहे। आता या मसाल्यामध्ये आपण 2-3 मिनिटांसाठी छानपैकी एकत्र करून घेऊया। याच्यामध्ये 1 चमचा मी कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे। आता 2 ते 2.5 मिनिटांसाठी या मसाल्यामध्ये कमी गॅसवरती आपण छानपैकी एकत्र करून घेतलेला आहे, म्हणजे सोयाबीन खूप छान अशी चवदार लागते। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घेतलेलं आहे, तर गरम पाणी घालून घ्यायचंय, म्हणजे पटकन उकळी देखील येते आणि भाजीची चव देखील अजिबात बिघडत नाही। तर आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय। तर पाणी घालून घेतल्यानंतर आपण 7 ते 8 मिनिटांसाठी कमी गॅसवरती छानपैकी ही भाजी आता शिजवून घेऊया। भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त घट्टसर देखील झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर ही अजून घट्टसर होईल। तर आता मी गॅस बंद करते आणि याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने आपण ही मस्त अशी चमचमीत सोयाबीनची भाजी बनवलेली आहे, खायला खूप छान लागते आणि सोयाबीन आपल्या शरीरासाठी हेल्दी देखील आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे सोयाबीनची भाजी बनवलेली आहे। तर चटपटीत अशी आपली सोयाबीनची भाजी इथे तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।